शेतकरी कर्जमाफीचा शासन निर्णय जारी झालेला आहे। फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय विशेष समिती स्थापन करण्यात आलेली आहे। कर्जमाफीच्या आढाव्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आलेली आहे। काल कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता आहे। शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आला रे आला, पावसाने दिली वर्दी। मान्सून अखेर महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे। राज्यात उन्हाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या नागरिकांसाठी आणि सातकासारखी पाण्याची वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी आता आनंदाची बातमी ठरणार आहे। मान्सून अखेर शनिवारी महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला असून हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनने दक्षिण कोकणाच्या काही भागांसह गोव्यामध्ये पूर्णपणे प्रवेश केलेला असून महाराष्ट्राच्या काही भागामध्ये त्याची आगेकूच सुरू आहे। 14 जूनपर्यंत जनगणनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। कॉकरोचचे शक्ती प्रदर्शन, जंतर मंतरवरती शेकडो तरुणांची उपस्थिती होती। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। अभिजित दिपके, सीजीपी विद्यार्थ्यांची असंतोषाची चळवळ सुरू असून स्वातंत्र्य विकू नका असे त्यावेळी म्हणाले। आगर येथे तलावातील गाळासाठी ट्रॅक्टर मागे 250 रुपयांची वसुली करण्यात आली। गाळमुक्त धरण योजनेतील कामावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। शुल्क आकारणीबाबत चौकशीची मागणी केली जाते। शेतकरी मार्गदर्शन सभा, कर्जमाफीवरती चर्चा। शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला आहे की नाही याची खात्री करण्यासाठी बँकेत जाऊन आपल्या खात्यांची पडताळणी करावी, अशा प्रकारचे आवाहन कॅनरा बँकेचे प्रबंधक अंकुश माकडे यांनी केलेले आहे। सोयाबीन पिकाच्या भरवशावरती विदर्भाचा खरीप हंगाम चुकार। 45% सोयाबीनचा पेरा। यंदा 48 लाख हेक्टरवरती पेरणीचे लक्ष्य असून खतासाठीही सज्ज। हळद लागवडीमध्ये वाशिम जिल्ह्याची झेप घेण्यात आलेली असून दर्जेदार बेण्यासाठी मात्र प्रलंबित्व। हळद उत्पादक शेतकऱ्यांकडे स्वतःपुरते बेणे उपलब्ध। औद्योगिक व्यावसायिक विजेचे दर स्वस्त होणार। महावितरणाच्या वर्धापनदिनी लोकेश चंद्र यांनी व्यक्त केला विश्वास। तापी मेगा रिचार्ज, पश्चिम विदर्भातील 250 दशलक्ष घमी पाण्याचा फटका बसतोय। तज्ज्ञांकडून दावा, तापी डायव्हर्जन रद्द करून महाकाय पूर्णभरण योजना करणार। अकोला जिल्ह्यामध्ये 3.21 लाख कुटुंबांना धान्याचे वाटप करण्यात आले। मे जून महिन्यातील धान्य वितरणास 15 जूनपर्यंत मुदत देण्यात येते। शालेय साहित्य मागलेले असून पालकांच्या खिशाला कात्री बसते। कच्चा माल, इंधन, वाहतूक खर्च वाढल्याने किमतीमध्ये 30% वाढ झालेली आहे। खतांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे। नवीन ॲप्लिकेशन प्रणाली ठरते डोकेदुखी। सर्व्हरचा खोळंबा आणि कागदपत्रांची कसरत होते। 5 दिवसांमध्ये 7000 टन युरिया उपलब्ध होणार आहे। अतिरिक्त खत खरेदी टाळावी, कृषी विभाग म्हणाला। अकोला जिल्ह्यामध्ये 55,000 शेतकऱ्यांना 648 कोटींच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आलेले आहे। 1 एप्रिलपासून बँकांकडून पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले। वाशिम जिल्ह्यामध्ये हर घर जलचा गाजावाजा होतोय। 530 गावे अजून सुद्धा पाण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे। 680 पैकी केवळ 150 गावे घोषित करण्यात आली। पावसाळ्यामध्ये कामांना गती मिळणे निव्वळ अशक्य। महाडीबीटीला तांत्रिक समस्यांचा फटका बसत असून आपले सरकार पोर्टल सुद्धा वारंवार ठप्प होते। मानोरा शहरामध्ये पावसाची हजेरी, उकड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळतोय। शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या असून उष्णतेचा कडाका कमी होणार। दमदार पावसाकडे नजरा लागलेल्या आहे। त्या प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र देण्यास नकार दिला जातोय। शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होतोय। अन्यायकारक निर्णय मागे घेण्याची मागणी केली जाते। वाशिम जिल्ह्यामध्ये घरकुल तसेच विहिरींचे हप्ते रखडलेले असून निधी द्या अन्यथा आंदोलन करू, विविध मागण्यांचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। मार्केट यार्डामध्ये 226 ट्रक कांद्यांची आवक झालेली असून कमाल दर 2500 रुपयांवरती झाला स्थिर। आवक आणि उलाढाल वाढलेली आहे। वादळाच्या तडाख्याने केळीच्या बागा भुईसपाट झालेल्या असून सांगोल्याला वादळी वाऱ्याचा तडाखा बसला। घरांवरील पत्रे उडाले। महूद येथे झाडावरती वीज पडली। डिकसडमध्ये गाय जखमी झालेली असून पंचनाम्याची मागणी केली जाते। तूर, उडीद, मक्यासह 50,000 हेक्टरवरती माढा तालुक्यामध्ये होणार पीक पेरणी। माढ्यामध्ये केवळ 21.2 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। खरीप हंगामातील पेरणीसाठी मशागत उरकली। तेलाच्या प्रादुर्भावाने त्रस्त शेतकऱ्याने चालवला 6 एकर डाळिंबागेवरती ट्रॅक्टर। जळगाव नेवर येथे शेतकऱ्यांचे 35 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे। खरीप हंगामासाठी भांडवल उभे करणेही कठीण आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर ही तर वसुलीची योजना आहे असे भगरे म्हणाले। रस्त्यावरती उतरण्याचा त्यांनी यावेळी इशारा दिला।
नाफेड एनसीसीएफने थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करावा. मंत्री छगन भुजबळ यांच्या 30 जूनपर्यंत लक्ष्यांक पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाण्याअभावी शेतकऱ्याने मोसंबी बाग तोडून झाडली. 2 एकरामध्ये 350 झाडे. गेवराई तालुक्यातील सिसरमार्ग येथील घटना. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान झालेले असून फळबागा भुईसपाट झालेल्या आहे. सोलर पॅनल उडाले. झाडे सुद्धा उलमडून पडली. कडधान्य प्रक्रिया केंद्रासाठी 25 लाखांपर्यंत अनुदान मिळणार. शेतकऱ्यांनो, तुम्ही अर्ज केला का? आष्टी, पाटोदा, शिरूर, कासार तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीला मंजुरी मिळालेली आहे. खोलीकरण, रुंदीकरण, भराव कमी होणार. 1.5 कोटी रुपये मंजूर होऊन काम सुरू करण्यात आले. 69चा दाखला 250ला, 128चे नॉन क्रिमिनल 800 रुपयाला. जालना शहरात CSC केंद्र चालकाकडून पालकांची लूट केली जाते. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मल्टी सर्व्हिसेस बनले लुटीचे अड्डे. लक्ष देण्याची मागणी केली जाते. नांदेड जिल्ह्यामध्ये फार्मर आयडी विना 2 लाख शेतकऱ्यांचे अनुदान रखडणार. ॲग्रिस्टेक नसेल तर सरकारी योजना विसरा. आता नोंदणीसाठी 20 जूनची नवीन डेडलाईन. सोयाबीनच्या भरवशावरती विदर्भातील खरीपाचा जुगार. यंदा 48 लाख हेक्टरवरती पेरणीचे लक्ष्य असून 65,000 हेक्टरची वाढ झालेली आहे. खतासाठीही सज्ज. मृगाला उद्या प्रारंभ. पावसाचा पत्ताच नाही. बळीराजा चिंतेमध्ये सापडला. एल निनोच्या सावटाने बियाणे बाजार थंडावला. बाजारपेठेमध्ये शुकशुकाट. कर्जमुक्ती नव्हे, बँकांच्या वसुलीसाठी योजना. बांधते म्हणाले, तांत्रिक अडथळे निर्माण होण्याची भीती व्यक्त होते. कोरड्या रोहिणीनंतर शेतकऱ्यांची नजर मृगाकडे लागलेली आहे. पण कमी पावसाच्या अंदाजाने बळीराजा चिंतेमध्ये सापडलेला आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये उन्हाचा कडका कायम. एल निनोच्या सावटामुळे मान्सूनबाबत अनिश्चित आहे. लोकप्रतिनिधी नोकरदार बाद. गरिबांचा कर्जमाफीचा लाभ. आयकरदाते पेन्शनसरही वगळणार. आधार प्रमाणीकरण, ॲग्रिस्टेक हवे. खरीप हंगामावरती एल निनोचे सावट. घाईघाईने पेरणी टाळा. शेतामध्ये किमान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. धान उत्पादकांना बोनसची प्रतीक्षा असून शेतकऱ्यांमध्ये वाढते नाराजी. तातडीने बोनस जमा करण्याची मागणी केली जाते. खिंडसी पूरक कालवा योजनेची चाचणी यशस्वी ठरली. सिंचन विभागाने केली चाचणी. 18 गावातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे. बियाणे खते महागलेली असून पेरणीच्या तोंडावरती शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होते. उत्पादन खर्चामध्ये मोठी वाढ झालेली असून बाजारामध्ये भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाले. शेतकऱ्यांनी DAP खतास पर्यायी खतांचा वापर करावा. कृषी विभागाने केले शेतकऱ्यांना आव्हान. हिरवा शालू पांघरण्यास सज्ज. मृगाचा बेडूक. जलधारा बरसतील का? आभाळाकडे लागल्या आशेच्या नजरा. 157 गावांवरती पाणी टंचाईचे संकट. 193 बोरवेल विहिरींचे अधिग्रहण. पाऊस लांबल्यास चिंता व्यक्त होणार. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 48,000 ग्रामीण नागरिकांची तहान. 34 टँकरवरती. तोडक्या अनुदानाने शिवभोजन थाळी कोरडीच असून नियमित भोजन देणारे केंद्र चालक सुद्धा अडचणीमध्ये सापडलेले आहे. नदी नाल्यांचा पूर ओसरतो. नागरिकांच्या डोळ्यातील अश्रूंचा पूर कधी ओसरणार? पावसाळ्यामध्ये 169 गावांना धोका निर्माण होतोय. गतवर्षी पुराने घेतले 11 बळी. 3,674 घरांची झाली पडझड. मारेगावामध्ये कालव्यात उगवली झाडे. सिंचन क्षेत्र आले फक्त 10%वरती. पाटबंधारे विभाग अद्याप सुद्धा सुस्तच आहे. सिंचन कालव्याची दुरुस्ती करणार तरी केव्हा? बसप्पाची वाडीतील तलावाची तहान वाढलेली असून म्हैसाळच्या पोट कॅनलचा दरवाजा दुरुस्तीच्या नावाखाली बंद आहे. 5 महिन्यांपासून पाणीपुरवठा ठप्प. हजारो एकर शेती धोक्यामध्ये. आकाशातील संकटाची आधीच मिळणार चाहूल. नागरिकांच्या सुरक्षेसाठी दामिनी सज्ज. बचावासाठी ॲप्लिकेशन वापरण्याचे आवाहन केले जाते. पावसाचा तडाखा बसलेला असून डाळिंबागांचे मोठे नुकसान झालेले आहे. आटपाडी, शेडफटे, मासरवाडीसह अनेक भागातील शेतकरी संकटामध्ये सापडले. पुन्हा वादळी वारे. रावेर, मुक्ताईनगर यावरला फटका बसलेला आहे. वडोदीमध्ये शाळेचे तर नशिराबादला टोलनाक्यावरील पत्रे उडाले. सावदा परिसरामध्ये उरल्यास तुरल्या केळीबागाही भुईसपाट झाल्या. ठिकठिकाणी वादळी पाऊस. 92,000 शेतकऱ्यांना मिळणार 538 कोटींच्या कर्जातून मुक्ती. जळगाव जिल्ह्यातील 2,43,000 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा समावेश. रावेरला 5 दिवसांमध्ये 3,568 हेक्टरवरील केळीबागा भुईसपाट झालेल्या आहे. 776 कोटींचे नुकसान झाले. आठवडाभरामध्ये आलेल्या 3 वादळांनी केले बागांचे मोठे नुकसान. तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले. जल आंदोलनानंतर मालनगाव धरणातून अखेर पाणी सोडले. साक्री तालुका काँग्रेसच्या आंदोलनामुळे परिसरातील 17 गावांचा पाणी प्रश्न सुटला.
कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरण ॲग्रीस्टॅग अनिवार्य आहे. कर्जमुक्ती योजनेमध्ये क्लिष्ट शर्ती असून लोकप्रतिनिधी वगळण्यात आले. शिधापत्रिकेवरती रॉकेल अखेर मिळालेच नाही. घाऊक विक्रेत्याकडून उचल न झाल्याचा परिणाम होतोय. सोयाबीनचे साठेबाज व्यापारी मालामाल झालेले असून उत्पादक शेतकऱ्यांचे खाईना कुत्रे हाल. ऐन हंगामामध्ये पडतो दर, आता मात्र उच्चांकी भाव. सुगीमध्ये 3,800 तर आता मात्र 7,200 रुपये. बाजारामध्ये दरांचा रान बाजार, हमी भाव गेला ढगामध्ये. चिंचोडी शिराळा भागाला वादळाचा तडाखा बसलेला आहे. सौर पॅनलसह फळबागांचे मोठे नुकसान होते. पंचनामे करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. अल निनोमुळे खरीप हंगामावरती परिणाम होण्याचा धोका व्यक्त होतोय. जिल्हा परिषद कृषी सभापती वैकुंठ पाटील यांनी घेतला आढावा. शेतकऱ्यांना सतर्क करण्याच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. खाडीपट्ट्यातील शेतकऱ्यांना लागली पावसाची आज. जूनची 5 तारीख उलटली पण समाधानकारक पाऊसच नाही. भात पेरणी रखडल्याने शेतकरी चिंतेमध्ये सापडले. नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करा. कृषी मंत्री भरणे इंदापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी. महाबीजच्या 15 टन सोयाबीनची परस्पर विल्हेवाट. 32 लाख रुपयांचे नुकसान झाले. श्रीरामपुरामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मनपाच्या सोलर प्रकल्पाचा DDR अंतिम टप्प्यामध्ये असून 100 मेगावॅट वीज निर्मितीची तयारी सुरू आहे. CSMRDकडून मिळेल जागा. बाजार समित्यांनी कांदा खरेदी केंद्र सुरू करा. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून सूचना देण्यात आल्या. महाडीपीटी पोर्टलची पूर्वसंमती अनेक महिने बंद. 1,528 शेतकरी अनेक महिन्यांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. रोहिणी बरसल्याने दिलासा मिळतोय. सोलापूर जिल्ह्यामध्ये 38.6 सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. अर्धा तासामध्ये 4.7 मिलीमीटर पाऊस झाला. माडीनगर परिसरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्याचे थैमान. विजेचे खांब, झाडे कोसळली, जलजीवन विस्कळीत झाले. शेतकरी व सर्वसामान्यांचे नुकसान झाले. वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.